नमस्कार मंडळी. मी तुम्हाला नवरत्नासाठी कच्च्या काशीफळ भोपळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. तेव्हा आता काशीफळ भोपळ्याचा वेल कसा पसरला बघा, सगळ्या सगळा तोत्यावर, कशावर बी, गंदीवर गेलाय काही, झाडावर गेलाय काही, रानात पसरलाय काही. आता चौकट लहान मोठे भोपळे लागलेत बघा ह्याला. लय दिवस जरा इग्नान जळत होतं, पण जरा उशीर लागलाय त्याला आता ते फळ लागायला. त्याच्यामुळे ते अजून पकलं नाही अजून, त्याच्यामुळे जरा कच्च येतं. मग आपल्याला कच्च्याच भोपळ्याची भाजी बनवायची आता. आता ह्याच्यातला एक लहान बघून भोपळा घेते बघा. हे काय आता लहान बघून भोपळा घेतला बघा. लय मोठा बी तोडून उपयोग नाही, मग खराब होणार कच्चा का आपल्यावर मोठा, तेवढ्याचा उपयोग बी होणार नाही. काशीफळ भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी काशीफळ भोपळा, मिरची, मीठ, शेंगदाणे, तेल एवढं साहित्य घेतलंय. आता भोपळा धुवून घेते स्वच्छ. आता ह्याला ही खाली रानात पसरल्यामुळं त्याला माती लागली, त्याच्यामुळे चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आपल्याला भोपळा. परत नाही धुला तरी बी चालतंय, कापल्यावर काय गरज नाही धुवायची. आता मिरची बी धुवून घेते. आता भोपळा कापून घेऊ आपण. आता आपल्याला ही कच्चा भोपळा आहे बघा, त्याच्यामुळे आता ही बारीक कापून ह्याची साल काढून घ्यायची. म्हणजे पाण्यात ह्याचा आपल्याला काय शिजवायचा नाही, मिठात शिजवायचा आहे, तेला मिठात. त्याच्यामुळे साल काढून घेतली म्हणजे शिजतो पटकीने. आता हे आपल्याला हे आतली जाळी काढायची. पकायला लागले ते अजून, पण एवढं नाही पकलं अजून, थोडासा कलर यायला लागला. एवढे जाळी बनली नाही अजून. आता हे वरचे साल काढून लगेच कापून घेते. हे काय असे साल घ्यायची काढून, ह्याची साल जरा ह्याची जाड असते ना, त्याच्यामुळे शिजत नाही लवकर, म्हणून आपल्याला साल काढायची ह्याची. असा बारीक कापून घ्यायचा. कवळा भोपळा असल्यामुळं साल बी निघते पटपट, नाही तर लय जड जात असतो कापायला काशीफळ भोपळा, फुटत नाही लवकर.
आता तव्यात शेंगदाणे टाकते भाजायला. आता शेंगदाणे मस्त कडक भाजून घ्यायचे बघा. आता शेंगदाणे कडक भाजल्यात, काढून घेते. आता कोरड्या उकळीत शेंगदाणे कुटून घेते आधी. आता शेंगदाणे आपल्याला बारीक करायचे नाहीत, मध्यम कुटायचे ते. म्हणून शेंगदाणे कुटते मग मिरची कुटते. सगळा असा कुटकुटलाय बघा, लय बारीक नाही कुठला, असा मध्यमच ठेवलाय. लय बारीक कुटल्यावर बी मग चिकट चिकट भाजी होते. आता मिरची कुटायला घेते, देठ काढून लगेच. आता मिरची जरा जास्तच घेतली बघा, मिरची जरा कवळी. आता ही मिरची आपल्या घरची नाही, विकत आणलेली मिरची. अजून घरच्या मिरच्या आताशी लागल्यात बघा थोड्या थोड्या. कोणत्या बी भोपळ्याला आता हे आपण काशीफळ भोपळा असो, शिंगाड्या भोपळा असो, मुगे भोपळा असो, पण त्याला हिरवी मिरची लागते बघा. हिरव्या मिरचीशिवाय चव येत नाही. आता नसल्या आपण टाकतोच की चटणी बी, पण हिरवी मिरचीने खमंग होतो जरा भोपळा. नसल्यावर तर आपल्याला टाकावंच लागते लाल चटणी. आता मिरची कुटून झाली, काढून घेते. नको कशी काळपट पडली, जरा कवळीच मिरची बघा ही. तिखट मिरची नाही एवढी. तिखट असल्यावर हिरवीगार मिरची अशी कुठल्यावर दिसते. आता भाजीसाठी कढई चुलीवर ठेवून घेते. आता कढईत तेल टाकून घेते. आता तेलात हे कुटलेली मिरची टाकून घेते. आता मिरची जरा हलवून घेते. आता मिरची चांगली तळसली, आता ह्याच्यात भोपळा टाकून घेते. आता भोपळ्यासोबत मीठ टाकून घेते लगेच. आता जरा असं चांगला हलवून घेते आधी. आता मीठ टाकलं म्हणजे मिठाने आता पाणी सुटन बघा भोपळ्याला, आणि म्हणजे मग त्या तेलात आणि पाऱ्यात हे शिजून निघतंय बघा, मिठाच्या पाण्यात आणि तेलात. आता हलवून झालेला भोपळा झाकून घेते ताटाने. आता 5 मिनिटं असा झाकून ठेवायचा आणि परत अजून एक वेळेस उघडून बघायचा. आता ही ताट काढून बघते, जरा एक बार हलवते. मस्त पाणी सुटलं बघा आता मिठाने ह्याला. आता अजून असं हलवून झाकून ठेवते.
चांगलं मिठाचं पाणी सुटलंय आता हेच पाण्यात शिजून निघतोय भोपळा. आता अजून झाकून ठेवते. आता भोपळा चांगला शिजलाय. हे का मस्त शिजलाय भोपळा. आता ह्याच्यात आपण कूट टाकून घेऊ लगेच. आता असं चांगला हलवून घे. कसा आता मस्त उगा आता झणझणीत भोपळा झालाय बघा. दशमी बरोबर खायला भोपळा किती चांगला झालाय बघा. असं आता आता इकायला असतेच भोपळं चिरला तरी का आता इकायला भेटतातच की. असा भोपळा करी जावा का सुका पाणी टाकायचं नाही त्याला कसलं. तरतरी झणझणीत भोपळा लागतो हे असं. आता ही नवरत्नासाठी काशीफळ भोपळ्याची भाजी तयार झाली बघा. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.